गेले कित्येक वर्ष हा दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला। दीपोत्सव म्हणजे काय की दक्षिण भागावरती जो अंधकार पसरलेला होता तो अंधकार नायनाट होऊन सर्व जणांचं जीवन प्रकाशमय व्हावं याकरिता हा दीपोत्सव आयोजित केला जातो। पूर्वी असं म्हटलं जातं कोंदंड ऋषीने या राक्षस वृत्तीचा नायनाट व्हावा यासाठी अहोरात्र तपश्चर्या करून या देवमुनींना प्रसन्न केलं आणि त्यांच्यासमोर एकच मागणं मागितलं की दक्षिण दिशेवरती जो अंधकार पसरलेला आहे हे देवा हा अंधकार नायनाट कर आणि प्रकाशमय जीवन आपल्या लोकांना दे, भक्तजनांना दे। आणि म्हणूनच हा दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला। तर आम्ही दरवर्षीप्रमाणे श्री ज्योतिबा मंदिरमध्ये रांगोळी सेवा देतो। तसंच हे आमचं ग्रुप पण आहे जे आम्ही दरवर्षीप्रमाणे रांगोळी सेवा देतो। तर आमचं मेन आकर्षण असतं की आतमधली रांगोळी ही किती सुंदर बनवावी आणि किती म्हणजे लोकांना आवडेल ह्या प्रकारे आमचा प्रयत्न असतो की चांगली बनावी। त्यामध्ये आम्हाला ज्योतिबा मंदिरचे ट्रस्टी हे पूर्ण मदत करतात। ज्योतिबा मंदिरचे पुजारी वगैरे आम्हाला गायडन्स देतात की कशा प्रकारे घालावी, म्हणजे कोणतं आज आम्ही थीम करावं आणि कोणता म्हणजे देखावा रांगोळीतून सादर करावा। तर ह्याप्रमाणे आम्ही एक 4-8 दिवसपासून आम्ही ह्या तयारीला लागतो की रांगोळी कशी आकर्षक बनवावी। आणि बाहेर आवार परिसरात सुद्धा लोक सगळ्या महिला मंडळ पुरुष मंडळ बाकी सगळी रांगोळी घालण्यात मदत करतात आणि हा उत्सव हा मोठ्याने होतो। तर अशी अपेक्षा आहे की ह्यापुढे पण ह्याच्यापेक्षा मोठ्याने उत्सव व्हावा आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळावा रांगोळीसाठी किंवा दीपोत्सवासाठी। कार्तिक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मंदिर स्थापन झाल्यापासून आम्ही ज्योतिबा मंदिरच्या वतीनं हा दीपोत्सव साजरा करतो। आणि दीपोत्सव साजरा करण्यामागचा जो हेतू आहे की आपण आपल्या कुलस्वामीला दिवा लावावं, त्यातून जे आपल्याला ऊर्जा मिळणार आहे, कुलस्वामीचा जो आशीर्वाद घेणार आहे आणि नुसतं ती एकट्याने न लावता आम्ही सामूहिकरित्या सगळ्यांनी मिळून आपल्या कुलस्वामीचं स्मरण करावं आणि कुलस्वामीला दीप लावावं ह्या उद्देशानं ज्यावेळी 2010 साली आम्ही मंदिरची स्थापना केली तेव्हापासून आम्ही हा दीपोत्सवाचा कार्यक्रम घेत आहोत। आणि ह्या दीपोत्सवाला बेळगाव परिसरातील असंख्य भक्त मंडळ आम्हाला सहकार्य करतात, त्यासाठी मी सर्व भक्तांचे आभार व्यक्त करतोय। आणि असंच सहकार्य त्यांचं आमच्या मंदिरला, मंदिरच्या बांधकामाला आणि मंदिरचं हे प्रशासन चालतं त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती करतोय। आणि तशी प्रत्येक वेळेला ज्या दिवशी आम्ही मंदिरची स्थापना केली त्यावेळेला 1000 होतं, आजचं हे 11वं वर्ष आहे, त्यामुळे आम्ही 11,000 दिवे लावायची संकल्पना आज करत आहोत।